बघता बघता आपल्या चॅनलवर 8 दिवस व्हिडिओ आले नाही, शॉर्ट व्हिडिओसुद्धा नाही आणि मोठा व्हिडिओ नाही. इतकी कामाची गडबड होती, त्याच्यामध्ये प्रवास, इथे तिथे जाणं हे सगळं होतं म्हणून व्हिडिओ आले नाही. तर चला पहिला शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते. सकाळी सकाळी प्रवासाला निघालो होतो. 5:30 वाजता सगळं आवरून घेतलं. 5 वाजताच निघायचं होतं, पण अर्धा तास लेटच झालं नेहमीप्रमाणे आणि लातूरला जाण्यासाठी निघालो. त्या अगोदर एका ठिकाणी देवदर्शन करायचं असं ठरवलेलं होतं. आधी तर आम्ही ठरवलं होतं की अक्कलकोटला पण जायचं, पण एकच ड्रायव्हर असल्यामुळे म्हणजे दीदीचे पप्पा एकटेच होते गाडी चालवणारे आणि भावाला सांगितलं होतं, पण तो काय आलेला नव्हता, त्याचं काम होतं म्हणून. मग म्हटलं चला एकच ठिकाणी आपलं कवर होतं, अक्कलकोटला जाणं काही होत नाही. पण म्हणतात ना, स्वामी अशक्य ही शक्य करतील. स्वामी हे शक्य झालं होतं, हे सिद्ध झालेलं होतं आणि आम्ही बघता बघता घाटात पोचलो. घाटामध्येच सकाळ झाली होती आणि बघा तळावा आहे ना, त्याच्यामुळे खूपच भारी दिसत होतं. मोबाईलमध्ये एवढं चांगलं दिसत नव्हतं, पण म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते. खूपच खोल दरी आहे बरं का. पूर्ण आम्ही डोंगरावर येतो, हा रस्ता पूर्ण डोंगरावरून जातो आणि घाट चढल्यानंतर एक हॉटेल लागते, तिथे नाश्त्यासाठी आम्ही थांबलो होतो. थोडाच वेळ थांबलो होतो, जास्त उशीर केला की मग पुढचा प्रवास उरकत नाही. इथे नाश्ता केला, मिसळ मागवलेली होती, मिसळ पाव खाल्लं आणि निघालो पुढच्या प्रवासाला. तर दीदीचे पप्पा बोलले की आपण तुळजापूरला जाऊ आणि आईचं दर्शन घेऊन परत लातूरला जाऊ. पण दीदीने 8 दिवसा अगोदर सांगितलेलं होतं की आपण सुट्ट्यांमध्ये अक्कलकोटला जाऊ. तिचे पप्पा बोलले की आपल्याला काही जाणं होणार नाही, अक्कलकोट खूपच लांब आहे. पण म्हणतात मनातली इच्छा पूर्ण झाली दीदीची आणि तुळजापूरला पोचलो. 12 वाजता बरोबर पोचलो होतो आम्ही. इथे काही एवढं ऊन जाणवत नव्हतं तुळजापूरला. मध्ये बरीच गर्दी होती. आता लग्न सराई चालू आहे ना, त्याच्यामुळे इथे नवरी नवरदेवांची जास्त गर्दी होती. तुम्ही पाहू शकता इतकी गर्दी होती. आतमध्ये जाण्यासाठी मग चप्पला बाहेर काढल्या, फुलहार घेतलं, प्रसाद घेतला, नारळ घेतला आणि आतमध्ये पोचलो तर काय खूपच गर्दी होती. आमचा नंबर संध्याकाळी लागणार होता, त्याच्यामुळे बाहेरूनच दर्शन घेतलं आणि निघालो अक्कलकोटला जाण्यासाठी. तर पुढचा व्हिडिओ अक्कलकोटचा.